लग्न कुठून आलं हे जर आपण बघितलं तर असं साधारणपणे इतिहासकार, अभ्यासक, अँथ्रोपॉलॉजिस्ट असं मानतात, अभ्यासांती, की शेतीचा शोध लागला, माणूस स्थिरावला आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी नावाच्या गोष्टीचा जन्म झाला आणि शेतात राबणाऱ्या पुरुषाला असं वाटलं की अरे हे मी मेल्यानंतर हे शेत कोणाला मिळेल, कारण स्थावर प्रॉपर्टी हा तोपर्यंत प्रकारच नव्हता, स्थावर मालमत्ता हा प्रकारच नव्हता ना, टोळी फिरायची इकडे तिकडे, त्यामुळे तसा प्रकार नव्हता. पण आता होता, शेत होतं, त्याच्या बाजूला घर होतं, तर मी मेल्यानंतर हे कोणाला गेलं पाहिजे, म्हणजे माझा वारसा हक्क कोणाला मी द्यायला पाहिजे. तर ही गोष्ट नक्की करण्यासाठी लग्न झालं, कारण माझा वारसदार कोण आहे हे मला नक्की कळलं पाहिजे. म्हणजे मग स्त्री एकाच पुरुषाबरोबर राहिली पाहिजे, एकाच पुरुषाबरोबर संतती निर्माण झाली पाहिजे, म्हणजे मग याच पुरुषाची ही संतती असं नक्की करून आपल्याला वारसदार ठरवता येईल. त्यामुळे त्यातून लग्न व्यवस्था आली आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पुढच्या 12,000 वर्षांमध्ये, 10 ते 12,000 वर्षांमध्ये लग्न ही एक बऱ्यापैकी व्यावहारिक व्यवस्था आली, की ज्याच्यामध्ये लग्नाने स्त्री आणि पुरुषांना एक सामाजिक सुरक्षा दिली, एक सुरक्षेची चौकट दिली आणि त्यातून एकमेकांचे रोल्सही त्यांनी डिफाईन करून घेतले, की पुरुषांनी काय करायचं, स्त्रियांनी काय करायचं, मग घर असं सांभाळायचं, कुटुंब असं असेल, गाव असं असेल, देश असा असेल. तर या पद्धतीने ती व्यवस्था आली आणि भारतात आली नाही, जगभर तेच झालं. त्यामुळे जगभरच आपल्याला लग्न व्यवस्था आढळून येते. तर याचा मूळ गाभा लग्नाचा हा व्यावहारिकता आहे, की एकत्र आपल्याला राहायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीने राहायला लागेल, काय असेल, मग फॅमिली म्हणून त्याच्यात महत्वाची आली. अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन पूर्वीच्या काळी लग्न करताना होतकरू तरुण बघितला जायचा, म्हणजे ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे अशी व्यक्ती. तर ते काय बघितलं जायचं, की एकत्र राहायचंय, व्यावहारिक गोष्टी जरा जुळल्या पाहिजेत असा विचार करून लग्न व्यवस्था आली. कट टू 21st सेंचुरी. आता आपण इथे पोहोचलोय आणि इथे व्यावहारिकतेच्या बाबतीतला एक महत्वाचा बदल जो झालेला आहे तो म्हणजे स्त्रिया इंडिपेंडेंट होणं, स्वतंत्र होणं, स्वायत्त होणं, एक प्रकारे आर्थिकदृष्ट्या स्वायत्त आणि स्वावलंबी होणं. आणि त्या गोष्टीबरोबर पहिली जी गोष्ट आली ती म्हणजे ट्रॅडिशनल जेंडर रोल्स ज्याला म्हटलं जातं त्याला कुठेतरी चॅलेंज केलं गेलं, की स्त्री आहे म्हणून तिने हे करायचं आणि पुरुष आहे म्हणून त्याने हे करायचं, या धारणांना कुठेतरी प्रश्न विचारले जायला लागले. आणि हे प्रश्न विचारले जायला लागल्यानंतर लग्नाचं जे रूप आहे, जे पारंपरिक रूप आहे, की स्त्रियांनी काय करायचं, चूल आणि मूल इसेन्शियली, आणि पुरुषांनी पैसे कमवायचे, घर चालवायचं, तर याला तडा गेला. कारण स्त्रिया म्हणायला लागल्या की आम्ही पण कमावतो, आता आमचाही तितकाच से आहे, कॉन्फिडन्स आला, आत्मविश्वास आला. आणि त्यातून त्या कॉन्फिडन्स बरोबर त्या जेंडर रोल्समध्ये पण डिव्हिजन आता करणं गरजेचं आहे, जेंडर रोल्स स्क्रॅपच करणं गरजेचं आहे, अशी मागणी पण यायला लागली.